तर आज आपण बघणार आहोत होममेड सॅरेलॅक कसे बनवायचे ते। तर त्यासाठी 1 वाटी तांदूळ घेतले आहे, अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे। आता आपण एका चाळणीमध्ये ह्या तीनही जिन्नस काढून घेऊया आणि पाण्याने स्वच्छ 4 ते 5 वेळेस हे धुवून घेऊया। इथे आपले डाळ तांदूळ छान स्वच्छ धुवून झालेले आहेत। आता आपण हे साधारण 1.5 ते 2 तास फॅन खाली सुकवून घेऊया। इथे आपले डाळ तांदूळ सुकवून झालेले आहेत। आता आपण हे भाजून घेऊया। तर एका कढईमध्ये आपण हे डाळ तांदूळ घालूया आणि हे डाळ तांदूळ भाजत असतानाच आपल्याला यामध्ये 1 वाटी मखाना घालायचे आहे आणि साधारण 8 ते 10 काजू आणि 8 ते 10 बदाम घालायचे आहे आणि आता हे छान भाजून घेऊया। आता हे भाजून झाल्यानंतर आपण हे थंड होऊन देऊया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून याचे आपण एक छान पावडर बनवून घेऊया। तर इथे आपली पावडर बनवून तयार आहे। हवं तर तुम्ही ही पावडर चाळूनही घेऊ शकता। आता ही पावडर आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये काढून घ्यायची आहे। साधारण 1 ते 1.5 महिना ही पावडर छान टिकते। आता सॅरेलॅक बनवण्यासाठी मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाण्यामध्ये 1 चमचाभर पावडर घातलेली आहे। आता छान 5 मिनिटं आपल्याला ही घट्ट होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने छान हे घट्टसर झालेलं आहे। तर इथे आपलं सॅरेलॅक बनवून तयार आहे। थँक यू।